Assalamu alaikum to all of you. Welcome to the online learning. This year, all of you learn and study in the 5th standard. Today we learn our Marathi subject. And I am your Marathi subject teacher, Abdul Razik sir. Marathi is an important subject because it's our Maharashtrian language. मराठी ही आपल्या महाराष्ट्राची भाषा आहे. त्या कारणाने आपल्याला मराठी आलीच पाहिजे. कारण आज मराठीचे फार महत्त्व वाढले आहे. आणि त्याकरिता बरेचदा आपल्याला स्वतःची ओळख ही मराठीमध्ये द्यावी लागते. Sometimes we introduce ourselves in Marathi. So, today we learn self-introduction. That means स्वतःची ओळख. It's a basic thing that you have to introduce yourself in Marathi. तुम्हाला स्वतःची ओळख ही मराठीमध्ये देता आली पाहिजे. आणि आपल्याला ती बरीचदा द्यावी लागते. So, today we learn a self-introduction, स्वतःची ओळख. चला तर मग शिकूया स्वतःची ओळख, सेल्फ इंट्रोडक्शन. जेव्हाही आपण सेल्फ इंट्रोड्यूस स्वतःची ओळख करतो, स्वतःची ओळख करताना सर्वात आधी तुम्हाला तुमचे नाव, दॅट मीन्स युअर नेम, माझे नाव. इन अ फर्स्ट कॉलम यू राईट डाऊन युअर नेम, माझे नाव. तेथे तुम्हाला तुमचे स्वतःचे नाव लिहायचे. त्यानंतर सेकंड थिंग, द सेकंड पॉइंट इज माझ्या शाळेचे नाव. हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. यू नो आवर स्कूल नेम. आवर स्कूल नेम इज सुफा इंग्लिश प्रायमरी स्कूल अकोला. तेच मराठीमध्ये कसं लिहू? सुफा इंग्रजी प्राथमिक शाळा अकोला. हे तुम्हाला तिथे लिहायचं आहे. त्यानंतर थर्ड नंबर पॉइंट, मी वर्ग शिकतो. त्याच्यामध्ये काय येईल? विच क्लास यू स्टडी नाव. तुम्ही कोणत्या वर्गात शिकत आहात? 5वीत. तर तिथे काय येईल? आय एम स्टडी इन 5th स्टँडर्ड. मी वर्ग 5वीत शिकतो. नेक्स्ट पॉइंट, माझ्या वडिलांचे नाव. व्हॉट डू मीन बाय वडील? वडील मीन्स फादर. व्हॉट इज युअर फादर नेम? यू राईट डाऊन युअर फादर नेम. तेथे तुम्हाला 4थ्या नंबरच्या पॉईंटमध्ये, 4th नंबरच्या पॉईंटमध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे नाव लिहायचे. द नेक्स्ट पॉईंट इज माझ्या आईचे नाव. व्हॉट डू मीन बाय आई? आई मीन्स मदर. यू राईट डाऊन युअर मदर नेम. तेथे तुम्हाला तुमच्या आईचे नाव लिहायचे आहे. द नेक्स्ट पॉईंट इज माझ्या बहिणीचे नाव. व्हॉट डू मीन बाय बहीण? बहीण मीन्स सिस्टर. यू राईट डाऊन युअर सिस्टर नेम आहे. तेथे तुम्ही तुमच्या बहिणीचे पूर्ण नाव लिहू शकता. द नेक्स्ट पॉईंट, 7th नंबर पॉईंट इज माझ्या भावाचे नाव. भाऊ मीन्स ब्रदर. यू राईट डाऊन युअर ब्रदर नेम इन 7th नंबर पॉईंट. द नेक्स्ट पॉईंट इज माझ्या आजोबांचे नाव. आजोबा. व्हॉट डू मीन बाय आजोबा? आजोबा मीन्स ग्रँडफादर. यू राईट डाऊन युअर ग्रँडफादर्स नेम इन 8 नंबर्स कॉलम. द नेक्स्ट पॉईंट इज माझ्या आजीचे नाव. व्हॉट डू मीन बाय आजी? ग्रँडमदर. यू राईट डाऊन युअर ग्रँडमदर्स नेम. द नेक्स्ट 10th नंबर पॉईंट इज कुटुंबातील इतर सदस्यांची नाव. दॅट मीन्स अदर फॅमिली मेंबर्स लाईक अवर अंकल आंटी. आपल्या कुटुंबात असलेले आपले काका काकू व इतर जितके सदस्य आपल्या कुटुंबात आपल्या फॅमिलीमध्ये असतील त्या सर्वांची तुम्हाला तिथे त्यांची नावे लिहायची आहेत. हे सर्व पॉईंट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचे आहेत, लिहायचे आहेत. हेच तुम्हाला होमवर्क आहे. टुडेज युअर होमवर्क. यू राईट डाऊन ऑल इन्फॉर्मेशन अबाउट युअर सेल्फ इंट्रोडक्शन. माझी ओळखमध्ये आपण जेवढे मुद्दे आता पाहिले ते सर्व तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचे आहे.
you write down your all 10 points. माझे नाव, your name. Then second point माझ्या शाळेचे नाव, your school name. Third point, your class, which class you study now. You write down in third point. The fourth, your father name. Fifth point, your mother name. Then sixth point, your sister name. Seventh point, your brother name. Eighth point, your grandfather name. Ninth number point, your grandmother name. And 10th, our other family members like our uncle, auntie. All 10 points. You write down your notebook with their names. तेथे आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांची नावे व आपल्या स्वतःच्या नावासोबतच बाकी सगळ्यांची नावे आपल्याला आपल्या नोटबुकमध्ये लिहायची. ओके, थँक्यू.